पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं भारतातील सर्वात मोठं परिवहन प्रदर्शन भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोचं उद्घाटन. आधुनिक पायाभूत सुविधांसोबत तंत्रज्ञानाची सांगड घालत भारताची स्मार्ट वाहतुकीच्या दिशेनं वाटचाल. विकसित भारताच्या प्रवासात वाहतूक क्षेत्रातही अभूतपूर्व परिवर्तन होणार, पंतप्रधानांचा विश्वास. दशकभरात परिवहन क्षेत्रात FDI, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि जागतिक भागीदारीचे नवे मार्ग खुले. या क्षेत्रात भविष्य घडवू पाहणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदारासाठी भारत एक उत्कृष्ट स्थान, पंतप्रधान. राष्ट्रपतींच्या हस्ते 2024च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण. डी गुकेश, हरमनप्रीत सिंह, प्रवीण कुमार आणि मनू भाकर यांचा खेलरत्न पुरस्कारानं गौरव. QS जागतिक भविष्यवेधी कौशल्य निर्देशांक क्रमवारीत कॅनडा आणि जर्मनी यांच्या पुढे जात भारतानं पटकावलं दुसरं स्थान. भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या निर्यातीत 35.11% लक्षणीय वाढ. निर्यात $3.5 अब्ज वर पोहोचून 2 वर्षातल्या उच्चांकी स्तरावर. देशातील एकूण स्टार्टअप्सपैकी सर्वाधिक 27,000हून अधिक स्टार्टअप्स केवळ महाराष्ट्रात. मान्यताप्राप्त स्टार्टअपमार्फत थेट रोजगार निर्मितीतही पहिल्या क्रमांकावर. राज्यमंत्री परिषदेच्या बैठकीत ऑनलाईन सेवांबाबत चर्चा. नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना. राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारीपर्यंत देण्यात येणार. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. चित्रपट हा सॉफ्ट पॉवर असल्याचं सांगत भारतीय चित्रपटांना जगभरात उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांचे. अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात गौरवोद्गार. आणि पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ झालेल्या 3 वाहनांच्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, काही जण गंभीर जखमी. नमस्कार.